नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण मटन पुलाव करणार आहोत। तर हा पुलाव करायला अगदी सोपा आहे, झटपट होतो। आपण हा कुकरमध्ये करतोय, त्यामुळे अगदी कमीत कमी वेळेत हा पुलाव तयार होतो। या पुलावचा प्रत्येक शीत जे आहे भाताचं ते अगदी मोकळं होतं। मटनही अगदी परफेक्ट शिजतं, अजिबात ओव्हरकुक काहीच होत नाही। भात अगदी मऊ पडलाय किंवा मटन कच्चं राहिलंय असं अजिबात होत नाही। चवीला तर अप्रतिम असा होतो। त्यामुळे असा पुलाव तुम्हीही नक्की करून बघा। माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला हा मटन पुलाव कसा करायचा आहे ते आता आपण बघूया। मटन पुलाव करताना सुरुवातीला आपल्याला एक मसाला करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे अर्धा चमचा जिरं घेतलंय, अर्धा चमचा बडीशेप, स्टारफूल घेतलंय, 4 लवंग घेतलेत, 4 हिरव्या वेलची, त्यानंतर थोडं जावेत्री घेतलंय आणि थोडंसं आपलं दालचिनी घेतली आहे। आता हा मसाला आपल्याला भाजायचा नाही आहे, असाच मिक्सरला याची बारीक पावडर करून घ्यायची। आता इथे मी मसाल्याची अशी पावडर करून घेतली आहे। आता मटन मॅरिनेट करूया। इथे मी अर्धा किलो मटन घेतलं आहे, त्याच्यात आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। तर मी एक 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा असं बारीक करून घेतलं आहे, ते याच्यात घालूया। आपण जो मसाला मिक्सरला वाटून घेतला होता तो सगळा याच्यात घालायचा आहे। आता इथे काही कोरडे मसाले घेतले आहेत। 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा बेडगी मिरचीची पावडर ती रंगासाठी घेतली आहे, अर्धा चमचा हळद, 2 चमचे बिर्याणी मसाला, 1 चमचा धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि ते सगळं याच्यात घालायचं। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। आता इथे 2 मोठे कांदे मी उभे चिरून असे तळून घेतले, ते थोडे हाताने कुस्करायचे आणि याच्यात घालायचे। यामुळे याला खूप छान चव येते, त्यामुळे असा तळलेला कांदा यात नक्की घाला। कोथिंबीर आणि पुदिना असं बारीक चिरून घेतले, तेही याच्यात घालायचं। आता दही घालायचं आहे। आता मी 2 मोठे चमचे याच्यात दही घालून घेणार आहे। दही खूप आंबट घालायचं नाही। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता हे सगळं हातानेच मिक्स करायचं असं व्यवस्थित, म्हणजे मटणाच्या प्रत्येक पीसला सगळा मसाला व्यवस्थित लावला जातो। आता मी हे हाताने असं सगळं अगोदर मसाला व्यवस्थित सगळा मिक्स करून घेते। आता इथे मी सगळा मसाला मटणाला व्यवस्थित लावून घेतला आहे। आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 1-2 तास जरी असं ठेवलं तरी चालेल किंवा अर्धा तास ठेवलं तरी चालेल किंवा अजिबातच वेळ नसेल तर हे लगेच करायला घेतलं तरी चालणार आहे। आता मी हे अर्धा तास झाकून ठेवते। आता मटण मॅरिनेट करायला ठेवून एक अर्धा तास झाला आहे। आता इथे मी एक कुकर घेतला आहे। तर त्या कुकरमध्ये मी मगाशी कांदे याच्यातच तळून घेतलेले, तर कांदा तळलेलंच तेल आहे, तर मी याच्यात 2 पळ्या तेल शिल्लक ठेवलं आहे। आता तेल हलकं गरम झालं की आपण जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते याच्यात घालून घ्यायचं आणि हे तेलात आपल्याला मोठ्या गॅसवरती 1 मिनिटभर असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मोठ्या गॅसवर परतायचं। आता याला थोडं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। आता याला मी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं आहे। गॅस मोठाच आहे। आता मी ज्या वाटीने तांदूळ मोजणार आहे त्या वाटीने 1 वाटी पाणी मोजून घेतलं आहे, ते याच्यात घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला झाकण लावून मीडियम गॅसवरती 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत। इथे आता मी दावतचा बासमती तुकडा घेतला आहे। आता वाटीने मोजल्यावरती 3 वाट्या हा तांदूळ आहे आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो तांदूळ आहे। आता हा मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि यातलं सगळं पाणी काढून टाकायचं, याला अजिबात भिजत घालायचं नाही आहे। आता ह्या मटणाला मी 2 शिट्ट्या करून गॅस बंद केला होता। आता हे बघा, हे मटण मी 80% शिजवून घेतलं आहे। पूर्ण शिजवायचं नाही याला इथे, कारण आपण नंतर परत भाताबरोबर याला शिजवणार आहोत, तेव्हा हे व्यवस्थित शिजतं। आता हे असं 80% शिजवून घेतलं आहे। आता आपण पुलाव करायला सुरुवात करूया। आता मी कुकर परत गॅसवर ठेवला आहे, गॅस सुरू केला आहे। आता जे आपण तांदूळ धुवून ठेवलेले ते याच्यात घालून घ्यायचे आहेत। या तांदळाला भिजत घालण्याची काहीच गरज नसते, त्यामुळे भिजत नाही घालायचे।
तांदूळ धुवायचे आणि ते लगेच याच्यात घालायचे. आता हे मिक्स करून घेऊया. आता आपण 3 वाट्या तांदूळ घेतलेत, तर त्याच वाटीने मी सुरुवातीला मटणामध्ये 1 वाटी पाणी घातलं होतं. तर आता मी तांदळाच्या दुप्पट पाणी घालणार आहे. म्हणजे आता 1 वाटी पाणी आपण मटण शिजताना घातलं आहे, आता 5 वाट्या पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे. आता हे अगोदर मिक्स करते. आता तांदूळ मसाल्यांबरोबर व्यवस्थित परतल्यावर याच्यात 5 वाट्या पाणी घालायचं. हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. भात अगदी व्यवस्थित मोकळा सुटसुटीत होतो. आता या स्टेजला तुम्ही भातामध्ये मीठ वगैरे चेक करू शकता. जर कमी वाटलं तर मीठ घालून घ्यायचं. आता या पाण्याला उकळी आली की कुकरला झाकण लावायचं आणि गॅस मीडियम टू हायमध्ये ठेवायचा आणि फक्त 1 शिटी करायची आणि गॅस बंद करायचा. मी कुकरला 1 शिटी झाल्यावर गॅस बंद केला होता आणि कुकर थंड झाल्यावर उघडला आहे. बघा भात किती व्यवस्थित झाला आहे, अगदी मोकळा सुटसुटीत झाला आहे. मटणही व्यवस्थित शिजलं आहे, जराही भात चिकट नाही आहे. आता हा आपला इथं पुलाव तयार झाला आहे. मटण पुलाव सर्व करताना त्याच्यावरती तळलेला कांदा, कोथिंबीर असं घाला, त्याने आणि चव वाढते. आता मटण बघा अगदी परफेक्ट शिजलं आहे. तर असा मटण पुलाव तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.